Hi. After the solve examples, we will move on to Newton's laws of motion. Newton's laws of motion. न्यूटन्सचे लॉज पाहिजे मोशनचे इक्वेशन ऑफ मोशन इज व्हेरी डिफरंट थिंग. तीन इक्वेशन्स होते न्यूटन्सचे ते आणि हे लॉज याच्यामध्ये फरक आहे. न्यूटनची तीन इक्वेशन आहे. v इज इक्वल टू u प्लस at फर्स्ट. Then second is s is equal to ut plus half at square. Third one is v square is equal to u square plus twice as. These are the Newton's equation of motion. Equation of motion, and these are the laws of motion. These are the laws of motion. So please don't get confused with these two words. Equation म्हटलं की ते तीन आठवायचे आणि लॉज म्हटलं तर लॉज सुद्धा तीनच आहे. पण लॉज वेगळे आणि इक्वेशन वेगळे. तर आपण बघू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. पण आता बघा व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. आता काय कारण असेल की जे काही खाली दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये आपण बघू. पहिलं, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द अप्लिकेशन ऑफ फोर्स. विदाउट द अप्लिकेशन ऑफ फोर्स. स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असलेला ऑब्जेक्ट. कोणताही ऑब्जेक्ट जर ठेवलेला असला किंवा एका जागेवर असेल तर तो मूव्ह कधी होईल जेव्हा आपण अप्लिकेशन ऑफ फोर्स लावू. म्हणजे फोर्स लावल्याशिवाय तो मूव्ह होणार नाही. तर रिझन काय, दॅट ऑब्जेक्ट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे तो ऑब्जेक्ट काय रेस्ट मध्ये आहे, एका जागेवर स्थिर आहे. त्या ऑब्जेक्टला जर हलायचं असेल तर आपल्याला अप्लिकेशन ऑफ फोर्स लावावाच लागेल. आणि मग कोणतीही वस्तू असते तर तिला जडत्व असते. जडत्व म्हणजे काय, इनर्शिया. ओके. तर मग कोणताही ऑब्जेक्ट ज्या परिस्थितीमध्ये आहे, ज्या स्थितीमध्ये आहे, तो त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत असते. कारण कोणालाही चेंज आवडत नाही. आपण पण तसंच विद्यार्थी म्हणतात आम्ही जसे आहे तसंच राहू द्या, आम्हाला कशाला बदलवता. तर अशा प्रकारचं प्रत्येक ऑब्जेक्ट असते. सो दिस इज द इनर्शिया ऑफ रेस्ट. त्या ऑब्जेक्टला जडत्व आलेलं आहे. कशाचं, रेस्टचं. एका जागेवर बसून होता, स्टॅटिक होता, स्थिर होता. आणि मग तो तेव्हा चालेल जेव्हा आपण त्यावर फोर्स अप्लाय करू. ओके. देन सेकंड रिझन, the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. आता पुन्हा जर समजा टेबलवर बुक ठेवलेलं आहे, ते बुक उचलायला जो काही फोर्स लागते तेवढ्याच फोर्सने आपण तो टेबल उचलू शकत नाही. कारण प्रत्येक ऑब्जेक्टचा जो इनर्शिया असते, जडत्व असते, ते वेगवेगळं असते. आणि म्हणून ज्या फोर्सने आपण बुक उचलू शकतो टेबलवर ठेवलेलं, त्याच फोर्सने आपण तो टेबल उचलू शकत नाही. We have to apply more force for lifting that table. म्हणजे तो टेबल उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लागेल. आणि प्रत्येक जो ऑब्जेक्ट असते त्याचा जो इनर्शिया असते, जडत्व असते, तर ते वेगवेगळं असते. आणि दॅट इज रिलेटेड टू देअर मास. आणि मास सोबत त्याचं रिलेशन असतं. मास जास्त तर मग त्याला अप्लिकेशन ऑफ फोर्स जास्त लागेल. कारण जडत्व जास्त असेल, मास कमी असेल तर जडत्व कमी राहील. ओके. देन फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रँचेस आर शेकन. तर जर समजा ब्रँचेसला जर हलवलं झाड तर त्याच्यावर जे फ्रूट्स असतील तर ते फ्रूट्स खाली पडतात. ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर तिथे रिझन काय आहे, तर ते पुन्हा इनर्शिया ऑफ रेस्ट. की ते रेस्टमध्ये होते, मस्तपैकी स्थिर होते. आणि मग आपण त्यांना काय केलेलं आहे, डिस्टर्ब केलेलं आहे बाय मीन्स ऑफ अप्लाइंग द फोर्स. फोर्स आपण अप्लाय करत आहे, त्यांच्या ब्रँचेस शेक करत आहे. दॅट्स वाय दे फॉल डाऊन ॲज दे आर बीइंग इन अ स्टेट ऑफ इनर्शिया. दॅट इज इनर्शिया ऑफ द रेस्ट. ओके. देन an electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. हे पण सगळ्यांना माहिती आहे की फॅनचं बटन बंद केल्यावर सुद्धा तो थोडा वेळ फिरत असते. पण एकच कोणताही ऑब्जेक्ट जो असते तर ज्या परिस्थितीत
जिथं आहे तिथेच तो राहण्याचा प्रयत्न करत असते. इथे मग काय होतं, फॅन तो इन अ स्टेट ऑफ मोशन मध्ये होता, मोशन मध्येच होता. मग आपण बटन बंद केलं की त्याच्यावर जे काही फोर्स आहे लावलेला तो आपण बंद केला, इलेक्ट्रिक सप्लाय. ओके, तर मग तो काय करेल, मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच मग बटन बंद केल्यावर सुद्धा तो थोडा वेळ फिरत असते. as there being absence of force, that's why it stops up. मग थोड्या वेळाने तो पूर्णच्या पूर्ण थांबलेला असेल, पण पहिले काय करते की ज्या स्टेटमध्ये होता त्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. जेव्हा फॅन सुरू आहे तो फॅन मोशनमध्ये आहे, म्हणजे मोशनच्या पोझिशनमध्ये आहे. ओके, मग तो ज्या पोझिशनमध्ये आहे तसाच राहण्याचा प्रयत्न करते, ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. बटन बंद केल्यावर तो विरोध करते, पण बिचाऱ्याचा विरोध टिकत नाही आणि मग नंतर तो बंद होते. सो ते जे उदाहरण आहे इनर्शिया ऑफ मोशन्स आहे, इनर्शिया ऑफ मोशनचं जडत्व होतं त्याच्यावर आणि म्हणूनच मग ते आपल्याला तसं पाहायला मिळते. ओके, आता हे 4 उदाहरणं पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला दिसते की फक्त जडत्व. मग जडत्व कोणतं असते, रेस्ट असेल रेस्टचं जडत्व असते, मोशनमध्ये असेल तर मोशनचं जडत्व असते. एका जागेवर जर समजा फ्रूट ट्रीवर आहे पण ते रेस्टमध्ये होते आणि जेव्हा आपण अप्लिकेशन ऑफ फोर्सनी ब्रँचेसला शेक करतो तर दॅट फ्रूट फॉल्स डाऊन. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इनर्शिया. आणि सगळे जे इनर्शिया आहेत हे सगळे उदाहरण न्यूटनच्या पहिल्या लॉमध्ये येतात. आणखी आपण एक उदाहरण सांगतो तुमच्या 1 किंवा 2 तुमच्या परिचयाचे. जेव्हा एकाएकी बस जेव्हा सुरू होते तेव्हा माहिती आहे का आपल्याला बॅकवर्ड जर्क मिळते. असा आपला तो मागे जातो. व्हेन अ बस स्टार्ट सडनली द पॅसेंजर रिसिव्स अ बॅकवर्ड जर्क. नाही तर मग एखाद्या वेळेला त्याच्यानंतर एक्सपिरियन्स करून बघा की एकाएकी बस सुरू झाली, तुम्हाला माहितीच नाही ड्रायव्हरला एकाएकी सुरू झाली तर मग तुम्हाला बॅकवर्ड जर्क मिळेल. जर समजा तुम्हाला माहितच आहे आता सुरू होत आहे तर मग तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड राहता, तिथे आपल्याला बॅकवर्ड जर्क मिळते. तर रिझन काय आहे, बस जी होती बस रेस्टमध्ये होती. ओके, आणि मग जेव्हा ती रेस्टमध्ये होती तर आपली काय होते, जो टचिंग पार्ट आहे म्हणजे बसला जो टच झालेला पार्ट पायाचा तर तो काय होता, तो सुद्धा तिथे त्या बस सोबत रेस्टमध्ये होता. आणि अचानक जर समजा एकाएकी जर बस सुरू केली तर मग तो काय करते, रेस्टमध्येच राहण्याचा प्रयत्न करते. ओके, तो भाग पण तो टचमध्ये असल्यामुळे तो काय करते, आपला पूर्ण भाग रेस्टमध्ये होता. ओके, पण खालचा जो पायाचा भाग रेस्टमध्ये होता तर तो काय करते, बस सोबत अटॅच असल्यामुळे लगेच्या लगे तो ऍडजस्ट होऊन जाते, मोशनमध्ये येते. पण वरचा जो भाग आहे काय करते, रेस्टमध्ये राहण्याचाच प्रयत्न करते आणि रेस्टमध्ये तो राहू शकत नाही कारण पायाचा जो टच झालेला भाग आहे तो काय होते, मोशनमध्ये आलेला असते आणि वरचा विरोध करते. दॅट्स व्हाय वी गेट द बॅकवर्ड जर्क. बघून घ्या एकदा सिनारिओ. बस रेस्टमध्ये होती, ओके, स्टेशनरी. मग जेव्हा आपली बॉडी पूर्णच्या पूर्ण काय होती, रेस्टमध्ये होती, टचिंगवाला भाग आणि वरचा पण भाग. ओके, पण एकाएकी बस जेव्हा सुरू झाली तर काय होते, जो भाग बसला टच आहे म्हणजे पाय आपले तर तो भाग काय होते, मोशनमध्ये येते. पण वरचा जो भाग आहे कमरेच्या वरचा तर तो काय करते, विरोध करते. कशाला, आता मोशनमध्ये यायला. and that's why he receives the backward jerk. He received the backward jerk and this is the example of inertia of rest. Inertia of rest. ST मधलं सगळ्यांनी पाहिलेलं असेल. ओके, दुसरं उदाहरण बस मधलंच. जर समजा बस सुरू आहे, मोशनमध्ये आहे, चाललेली आहे पुढे. एकाएकी जर समजा एखादा ॲनिमल्स वगैरे मधात आला
कॅटल्स वगैरे, तर काय करावं लागते, त्याला ब्रेक अप्लाय करावं लागते. पुन्हा तिचं उदाहरण, जेव्हा बस मोशन मध्ये आहे तर आपली बॉडी पण होल बॉडी मोशन मध्ये आहे. पुन्हा तिथे काय होते, तर जेव्हा काही ब्रेक अप्लाय केल्याबरोबर काय होऊन जाते, तर जो टचिंग पार्ट आहे पायाचा बस सोबत, तो काय होऊन जाईल, तो सरळ सरळ रेस्ट मध्ये येईल, स्टॉप होऊन जाईल. म्हणजे बसनं ब्रेक अप्लाय केल्याबरोबर पुन्हा वरचा जो भाग आहे शरीराच्या, तर तो वरचा भाग काय करेल, मोशन मध्ये राहण्याचाच प्रयत्न करेल. कारण काय होता, तो मोशन मध्ये होता. मग मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला अपवर्ड जर्क असेल, तो समोरच्या बाजूला लोटला जाते ब्रेक अप्लाय केल्यावर. हे उदाहरण पण तुम्ही एक्सपिरियन्स केलेलं असेल. लहानपणी बरेचसे ब्रेक दाबल्याबरोबर आपण समोर किंवा समोरचा बार पण काही जणांना लागला असेल, जिथे आपण हात धरत असतो सीटच्या, तर तो बार सुद्धा लागला असेल, सगळ्यांना माहीत आहे. ते उदाहरण आहे इनर्जी ऑफ मोशन्स. कारण तिथे मोशनचं जडत्व आलेलं आहे, त्याला मोशन मध्येच राहायचं होतं वरच्या भागाला. खालचा भाग जर समजा रेस्ट मध्ये येऊन राहिला तर वरचा ऑटोमॅटिकली येईल, आणि म्हणून आपल्याला फ्रंट साईडला झुकाव होते, आपण फ्रंट साईडकडे लोटल्या जातो, झटका बसते. तर अशा प्रकारचे हे दोन्ही इनर्शी ऑफ मोशनचं उदाहरण. गाडी सुरू असताना ब्रेक अप्लाय केलं तर इनर्शी ऑफ मोशन, आणि गाडी थांबलेली आहे आणि गाडी सुरू केली तर इनर्शी ऑफ रेस्ट. अशा प्रकारचं. आणि आणखी इनर्शी ऑफ मोशनचं बसमधलंच, चालत्या बसमधनं जर समजा आपण उतरण्याचा प्रयत्न केला तर आपण खाली पडतो. पुन्हा तेच मोशन मध्ये आहे गाडी, बस इनर्शी ऑफ मोशन होईल. कारण आपण मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि एकाएकी थांबाय, मोशन मध्ये असतो आणि एकाएकी थांबण्याचा प्रयत्न करतो. सो अगेन दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनर्शी ऑफ मोशन. बसमधून जर समजा आपण खाली उतरत असेल, जंप मारली, तो वी विल फॉल डाऊन. इट इज बिकॉज ऑफ द इनर्शी ऑफ मोशन. शांततेनं जर हे उदाहरण पाहिले तरच लक्षात येते, नाहीतर मग बस वरून चालला जाते. कारण आपल्यात मी जडत्व आलेलं आहे. इट इज ड्यू टू द कोरोना व्हॅकेशन. जडत्व आलेलं आहे, आणि जडत्व जर असेल तर मग काही समजणारच नाही. म्हणून you must be active while viewing the videos. Okay, if we look for the reasons for the above, we realize that objects have some inertia. आणि मग हे जर उदाहरण पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्या ऑब्जेक्टला कोणता ना कोणता इनर्शिया असते, आणि सरळ सरळ जो ऑब्जेक्ट ज्या परिस्थितीत असते तो त्याच परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न करत असते. हे बिलकुल फायनल आहे. आणि त्याच परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न म्हणजे त्याला त्याच्यामुळे लाभलेलं जडत्व असते, इनर्शिया असते. ऑल द ऑब्जेक्ट्स हॅव सम सॉर्ट ऑफ इनर्शिया. देन वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि हा जो इनर्शिया आहे याचं रिलेशन आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट. हायर द मास हायर इज द इनर्शिया. जेवढं जास्त मास MASS तेवढं जडत्व, तेवढंच काय असेल, जडत्व असेल. जेवढा मास कमी तेवढं जडत्व कमी. ओके, सो इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आपण पण पाहिलेलं आहे हायर द मास. आपल्यासोबत जर समजा चांगले पैलवान लोक असेल तर त्याच्या मुवमेंट्स आणि समजा स्टील पैलवान, तर त्याच्या मुवमेंट्स मध्ये फरक असते. हायर द मास हायर इज द इनर्शिया. दॅट Newton's first law of motion describes this very property and is therefore also called as law of inertia. आणि न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये इनर्शिया ही प्रॉपर्टीज डिस्क्राइब केलेली आहे. म्हणून न्यूटनच्या फर्स्ट लॉचं दुसरं नाव आहे, इट इज लॉ ऑफ इनर्शिया. जडत्वाचाच लॉ आहे, ते त्यांनी डिस्क्राइब केलेला आहे पहिल्या लॉ मध्ये. म्हणून न्यूटनचा फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन्स.
आणि मग जे काही आहे सगळे इनर्शियाचे एक्झाम्पल्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर हे झाल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचं इंट्रोडक्शन्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सो टिल देन बाय.